एक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ। श्री गणेशाय नमः। श्री गणेशाय नमः। गोपीचंदाचे मुख कुरवाळून बोलता झाला अग्निनंदन। वारे तुझे काय मन इच्छितसे मज सांग। राजवैभवा ते भोगावे की आत्मी समय योग्य ते मिरवावे। कोणते तुझे मनी भावे तैसा योग घडेल बा। गणरायाला वंदन करून, श्री गुरूंना वंदन करून, माता पित्यांना वंदन करून, आपण पाहिलं गेल्या मागील व्हिडिओमध्ये मिलन झालेलं आहे सर्वांचं, गुरूंचं, शिष्यांचं. आणि जालिंद्रनाथ या ठिकाणी त्या गर्तेतून, त्या खड्ड्यातून बाहेर आलेले आहेत. त्यांचं दर्शन घेतलेलं आहे. कानिपनाथांनी आपल्या गुरूंचं दर्शन घेतलेलं आहे, आलिंगन दिलेलं आहे, मैनावतीनं चरण स्पर्श केलेला आहे. आणि त्यानंतर गोपीचंद राजाही जालिंद्रनाथांना शरण गेलेला आहे. अशा प्रकारचा जो कथा भाग आहे. आणि त्यानंतर जालिंद्रनाथांनी आपल्या गोपीचंद राजाला विचारलेलं आहे की तुला काय करायचं आहे, योग मार्ग आचरायचा आहे की राजवैभव भोगायचा आहे, जशी तुझी इच्छा असेल तसं घडेल, असं जालिंद्रनाथ आणि गोपीचंद राजाला म्हणत आहे. हा जो कथा भाग आहे, असा कथा भाग चालू आहे. अश्वासवत शाश्वत दोन पद, राज्य वैराग्य मार्ग भेद, तरी तुझा आवडे तोची वृंद, स्वीकारिका बाळका. तर अशाश्वत आणि शाश्वत असे दोन मार्ग आहेत. तर तुला राज्य भोगायचं आहे की संपूर्णपणे वैराग्य धारण करून संन्यासाश्रम पत्करून आपला योग मार्ग आचरायचा आहे, की हे सर्व तुला जे आवडतंय ते हे राजा, हे गोपीचंद राजा आणि जालिंद्रनाथ गोपीचंद राजांना म्हणत आहे. म्या तू ते केले अमरपणी, परे तैसे नाही राजमांडणी, अनेक आले अब्र दाटुनी, मृगजळा समानते, बारे संपत्ती अमरा कैसी, तेही आटेल काळ वेळेसी, दिसते तितके वैभवाशी, नाशिवंत आहे बारे. बारे पूर्वी राज्य सांडून, कित्येक बैसले योग्यात येऊन, परी तो योग सोडून, राजवैभवा नातळला. पाहे गाधी सुताचे वैभव, महिलागी केवढे नाव, परी सोडून सकळ वैभव, योग क्रिया आचरला. उत्तान पाद महिवरती, काय न्यून असे संपत्ती, परी सुताची कामशक्ती, वेगे जणी दाटलिसे. तस्मात अशाश्वत ओळखून, बाते झाले सनातन, तरी आता केवते मन, इच्छिते ते मद सांगे. गोपीचंद विचार करी मनात, राजवैभवी सामर्थ्य गळित, आहा योगी जालिंद्रनाथ, चिरंजीव मिरवतसे. आज एकादश वर्षेपर्यंत घरत गलित पचला योगीनाथ, जेने यम शरणागत, पायांतळी लोळतसे. तर अशा प्रकारे जालिंद्रनाथ आपल्या ह्या गोपीचंद राजाला सांगत आहेत की शाश्वत का आहे, अशाश्वत का आहे, हित कशात आहे, अहित कशात आहे.
आणि पूर्वी असे कित्येक राजे होऊन गेले, त्यांनी सर्व राजवैभव सोडून योग मार्ग आचरलेला आहे, ह्या संसारातून मुक्त होऊन गेलेला आहे. तरी तुला काय करायचं आहे बाबा? तुला योग करायचा आहे का राजवैभवात लोळायचं आहे? हे तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. आणि असं जालिंदर म्हणत असताना गोपीचंद राजा स्वतःच्या मनात विचार करत आहेत की खरोखरच आपण ज्या योग्याला म्हणजे जालिंद्रनाथांना गर्तेत ह्या खड्ड्यात पुरून ठेवलं होतं, तर ह्या खड्ड्यात पुरून ठेवले असतानाही 12 वर्षापर्यंत हा योगी, हा जालिंद्रनाथ हे स्वामी आपले जिवंत राहिलेले आहेत. प्रत्यक्ष यम सुद्धा ह्यांच्या चरणावरती लोटांगण घेत आहे. आणि अशा प्रकारचं जे शाश्वत स्वरूप आहे जालिंद्रनाथाचं, आणि गोपीचंद राजाच्या मनामध्ये प्रकाश पडत आहे की आपल्याला योग मार्गच आचरलेला आहे, योग मार्गच आचरावा. आणि असं ह्या ठिकाणी त्या गोपीचंद राजाला वाटत आहे. आज 11 वर्षेपर्यंत गरत गरीत पचला योगिनाथ, जेने यम शरणागत पायातळी लोळतसे, जेने कृतांत निर्बळ केला, तो राज्य मिळवणी खळठेला, हेम करणे अशक्त झाला, परिसलो हा कारणे, सुरभी त्रैलोक्य कामना, पूर्ण करेल क्षुधार्थ वचना, ती सोपोटा रानुराना, शोधील काय तृणाते, ब्रह्मांडावरी जयाची सत्ता, तो कोणे अर्थी दरिद्रता, भोगील काय अशी वार्ता, श्लाघ्य दिशेना बोलाया, तरी ते वैराग्य भाग्य सदन, साध्य करावे काय म्हणे, ऐसा पश्चाताप दारुण, चित्ता माझी डबरला, मग म्हणे गुरु महाराज, इंधनी अग्नी होता सज्ज, देवी विधानची तैसे विराजे, पावका स्पर्श झालिया, तरी आता सरते पुरते, आपुल्या समान करामाते, आळी भृंगण्याय मते, करुणी मिरवे महेशी, ऐकोणी दृढोत्तर वचन, श्री गुरु स्वकराते उचलून, पृष्टी थापटी वाचे वचन, गाजी गाजी म्हणतसे, मग वरद हस्त स्पर्शोनी मुळी, सकळ देहाते कृपेने हाळी, करणी ओपुणी मंत्रावळी, स्वनाथ मार्गी मिरवला. तर अशा प्रकारे सद्गुरु जालिंद्रनाथांनी आणि आपल्या जो गोपीचंद राजा आहे त्यांच्या मस्तकावरती हात ठेवलेला आहे, त्यांना अनुग्रह दिलेला आहे आणि त्यांना त्या गोपीचंद राजांना सनात केलेला आहे. आणि पुढे सांगत आहेत, मग ऐशे होता अंगलिप्त, मग दिसून आले अश्वास्वत, काया माया दृश्य पदार्थ, विनय चित्ती मिरवले, मग वटतरुचे दुग्ध काढून, जटावळी राजनंदन, त्रिसट कौपिन परिधानुन, कर्णी मुद्रा परिधानी, शैली कंथा परिधानुनी, शिंगीनाद गाजवी भोनी, कुबडी फावडी कवळुनी पाणी, नाथपणी मिरवला. तर अशा प्रकारे सर्व नाथांचा जो विष आहे, कुबडी फावडी शिंगी शैली जे काही आहेत ते सर्व धारण केलेलं आहे. आणि त्या गोपीचंद राजानं हा जो योग मार्ग आहे, हा जो संन्यास मार्ग आहे, हा जो पवित्र असा नाथ संप्रदायाचा जो मार्ग आहे तो आचरलेला आहे. सर्व राजवैभवावर या ठिकाणी राजवैभव सोडून दिलेला आहे आणि सर्व काया वाचा मनानं आणि सद्गुरु श्री जालिंद्रनाथांना शरण गेलेले आहेत. आणि पुढे सांगत आहे, भस्म झोळी कवळुनी कक्षेत, आणि द्वितीय झोळी भिक्षार्थ, हाती कवळुनी नाथनाथ, जगा माझी मिरवला, परी हा वृत्तांत सकळ गावात, अंतपुरादिकी झाला श्रुत होताची अपरिमित, शोक सिंधू उचंबळला. काय सांगायचंय,
हा जो वृत्तांत आहे, ही जी बातमी आहे सर्व गावभर त्या राज्यभर पसरलेली आहे की आपला राजा जो आहे संन्यस्त झालेला आहे, त्यांनी संन्यास मार्ग आचरलेला आहे, योग मार्ग धारण केलेला आहे, सर्व काही त्यांनी सोडून दिलेलं आहे. आणि असं असतं सर्वांना या ठिकाणी शोक सागर उसळल्याने झालेला आहे. तर सर्वांना दुःख झालेलं आहे आणि आपला हा जो राजा आहे आता आपल्याला दिसेनासा होणार. आणि पुढे सांगत आहे, एकची झाला हाहाकार, करिता रुदन लोटला पुर, स्त्रिया धरणीशी टाकीती शरीर, मुखी मृत्तिका घालिती, मैनावतीशी शिव्या देत, म्हणती हिनेची केला सर्वस्वी घात, आहा आहा नृपणात मही कोटे पहावा. आठवणी रायाचे विशाल गुण, भूमीवरी लोळती रुदन करुण, मूर्छागत होऊनी प्राण, सोडू पाहती सदनात. हे राजे वैभव, कैशी आली वेवशी माव, आहा सुखाचा सकळ अर्णव, वडवा नळे प्राशिला, आहा रायाचे बोलणे कैसे, कधी दुखविले नाही मानस, आमुचे वाटेल जे इच्छेस, राव पूर्वी आवडीने, एक मने सांगू काय, राये वेष्टिले चित्त मोह्य, म्लान वदन पाहुनी राये, हृदय कवळी मोहाने, मने बाई मुखाते कुरवाळून, परम प्रीतीने घेत चुंबन, अति स्नेहाने अर्थ पुरवून, मनोरथ पूर्वी माझे गे. ऐसे म्हणून आरंभळत, एक सरा शब्द करीत, एक मने वो बाई मात, काय परी सांगू रायाची. आगे वत्सा लागी जैसी गाय, क्षणिक विसंबू कदान पावे, देवी क्षण क्षणा येऊनी राय, वदन पाहे माझे गे. एक मने अर्थ पोटी, किती सांगू राजदृष्टी, वाकुडा केश कवरी थाटी, पडता सावरी हस्ताने. तर अशा प्रकारे सर्व ज्या काही स्त्री आहेत, राजानं जे जे लाड पुरवलेले आहेत, आता जे काही त्यांनी त्यांचं लाड केलेलं आहे त्या आठवण काढीत आहेत आणि रडत आहेत. आणि अशा प्रकारे सर्व राज्यभर अशी शोक कळा पसरलेली आहे. राजानं संन्यास घेतलेला आहे गोपीचंद राजानं, त्यामुळे सर्वत्र शोक सिंधू पसरलेला आहे. आणि असं जे काही वर्णन आहे सर्व स्त्रियांचं, आणि ते आपल्याला धोंडीसूत मालू महाराज सांगत आहेत. ऐसे म्हणून धरणी अंग, आगे कुंकुम रेषा वाकडे होत, ती सावरी नृपणात, मायेऊनी अधिक आतिथ्य, माझे करीत होता गे. एक एक ज्या स्त्री आहेत त्या आपापली आठवण काढते. एक म्हणत आहे की माझी जी कुंकुम रेषा आहे, मी जी कुंकवाचा टिळा लावत होते, तो जर थोडासा वाकडा तिकडा झाला तर तो राजा सरळ करीत असे, तो पुसत असे. आणि अशा प्रकारे आठवण काढून स्त्रिया आणि तेथील रडत आहे. ऐसे म्हणून धरणी अंग, धडाडून टाकीती सौभाग्य, म्हणती विधात्या बरवा भांग, निज भाळी रेखिला की. मस्तक धरणीवरी आपटिती, धडधडा हस्ते हृदय पिटिती, मही गडबडून पुन्हा उठती, पुन्हा सांडती शरीराते. जे काही मस्तक आहेत धरणीवर आपटत आहेत आणि तसेच हाताने हृदयावरती छातीवरती हाणून घेत आहेत. आणि अशा प्रकारच्या अत्यंत दयनीय अवस्था आणि त्या स्त्रियांची आणि तेथील झालेली आहे असं धोंडीसूत मालू महाराज आपल्याला सांगत आहेत. आणि असेच छोटे छोटे नवनाथांचे, आपल्या संतांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब अवश्य करा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, नवनाथ महाराज की जय. श्रोता भक्ता श्री पांडुरंग समर्थ.